आगामी कुंभमेळ्याच्या कामांच्या बनावट वर्क ऑर्डर तयार करून तब्बल 3,05,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आलाय। या प्रकरणी नाशिक शहर गुन्हे शाखेने 3 आरोपींना अटक केली असून आरोपी जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपींची नाशिक शहरात ओळख झाली होती। आरोपींनी कुंभमेळ्याशी संबंधित विविध कामांच्या बनावट वर्क ऑर्डर तयार करून फिर्यादीला दाखवल्या। यामध्ये तब्बल 591 कोटी रुपयांचा कामे मिळाल्याचं भासवण्यात आलं। हाऊसकीपिंगसह विविध कामांच्या वर्क ऑर्डर दाखवून आरोपींनी फिर्यादीकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे। या प्रकरणात आरोपींनी तयार केलेल्या 5 बनावट वर्क ऑर्डर पोलिसांच्या तपासात समोर आलाय। संबंधित वर्क ऑर्डर कॉम्प्युटर सेंटरवर तयार करण्यात आल्याचंही तपासात निष्पन्न झालंय। प्रत्यक्षात या कामांसाठी कोणतेही टेंडर निघाले नसल्याचं समोर आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी तनय अनंत महाजन आणि नरेंद्र तुकाराम महाजन यांच्यासह 3 जणांना अटक करण्यात आली आहे। आरोपींच्या बँक खात्यात सुमारे 3 कोटी रुपयांची रक्कम जमा झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। आरोपींना विशिष्ट ठिकाणी शोधून पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतलंय। या प्रकरणातील आरोपींची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी अद्याप समोर आलेली नाहीये। यातील एक आरोपी फोटोग्राफर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणात प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीचा सहभाग आढळून आलेला नाही असे गुन्हे शाखेने स्पष्ट केले। तसेच आयुक्तांनी दिलेली तक्रार आणि हे प्रकरण वेगळे असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय। कुंभमेळ्याच्या नावाने बनावट कागदपत्रे आणि वर्क ऑर्डर दाखवून फसवणूक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। प्रशासनाच्या नावाने सादर होणाऱ्या कागदपत्रांची आणि वर्क ऑर्डरची कंत्राटदारांनी पडताळणी करणे आवश्यक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मंत्री महोदय श्री गिरीशजी महाजन यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती दिली होती की काही व्यक्तींनी कुंभमेळ्यासंदर्भात बनावट वर्क ऑर्डर देऊन फसवणूक केलेली आहे आणि याबाबत माननीय मंत्री महोदयांनी पोलीस आयुक्त नाशिक शहर यांना माहिती दिली होती। त्यांच्या माहितीनुसार या प्रकरणामधील जो फिर्यादी आहे त्या फिर्यादीशी संपर्क साधण्यात आला। फिर्यादीशी संपर्क साधून फिर्यादींच्या सांगण्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणामध्ये जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादींची आणि त्या आरोपींची नाशिकमध्ये ओळख झाली आणि त्यांनी त्यांना कुंभमेळ्याच्या कामासंदर्भात काम देण्याचं आश्वासन दिलं, खोटं आश्वासन दिलं आणि या संदर्भात त्यांनी बनावट वर्क ऑर्डर तयार केल्या। बनावट वर्क ऑर्डर तयार करून त्यांना काम दिल्याचं दाखवलं आणि त्यांची फसवणूक केली। या कामासाठी किंवा हे काम देण्याचं त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून 3,05,00,000 रुपये या आरोपींनी घेतलेले आहे आणि खोट्या वर्क ऑर्डर, ज्या वर्क ऑर्डर निघालेल्याच नाही त्या वर्क ऑर्डर त्यांनी या संबंधित आरोपींनी घेतलेल्या आहेत। या वर्क ऑर्डरची जे त्यांनी दाखवलं एकूण 591 कोटींची कामं दिली असं त्यांना फिर्यादींना दाखवलं, परंतु या प्रकारचं कुठलेही वर्क ऑर्डर नसताना, कुठलेही टेंडर नसताना फिर्यादींची या आरोपींनी फसवणूक केली आहे। फसवणूक करून त्यांच्याकडून खोटे त्यांना वर्क ऑर्डर दिल्याचं दाखवलं, त्यांना खोटे डॉक्युमेंट्स बनवून दिले आणि त्यांच्याकडून 3,05,00,000 रुपये घेतले म्हणून 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या 3 गुन्ह्यांमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास सुरू आहे। हे आरोपी जळगाव जिल्ह्यामधील जामनेर आरोपी आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे। तपास सुरू आहे। सर, पण ताब्यात 4 लोकांना घेतलं अशी चर्चा होती। गुन्हे दाखल कुठे? हे गुन्हे 3 गुन्हे आहेत। 3 गुन्हे नाशिक शहरामध्ये नाशिक रोड पोलीस ठाणे इथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यांना अटक करण्यात आली आहे। सर, एकूण किती बनावट निविदा यांनी काढलेल्या आहेत? म्हणजे आता टोटल किती निविदा यांनी वर्क ऑर्डर काढलेल्या आहेत? एकूण ज्या वर्क ऑर्डर आहेत त्या 5 वर्क ऑर्डर समोर आतापर्यंत आलेल्या आहेत आणि या 5 वर्क ऑर्डरची किंमत साधारणतः त्यांनी जे कागदावरती दाखवलंय ते 591 कोटी असं त्यांनी दाखवलेलं आहे। खोट्या वर्क ऑर्डर्स आहेत। सर, पण ही कामं नेमकी कोणती होती? म्हणजे ही कामं हाऊसकीपिंगची कामं, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना जेवणाची सुविधा देणं, बेडशीट, बकेट, मग पुरवणं, हाऊसकीपिंगचे आहेत, लंच आहे, पाणी पुरवठा आहे, अशा हाऊसकीपिंगची कामं ही त्यांनी कामं कागदावरती दाखवली होत्या आणि बनावट वर्क ऑर्डर तयार केलं। सर, एकूण किती आरोपी आहे? 2 आरोपींना याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि अजून कुणी आरोपी आहेत तर त्यांची तपास। पण काही आरोपींची काही चौकशी वगैरे चालू झाली? त्याच्यामध्ये अजून चौकशी सुरू आहे आणि चौकशी अजून किती आरोपी आहेत हे निष्पन्न होईल। सर, काही दिवसापूर्वी डिव्हिजन मध्ये कुठे सर्व्हिसला होतात ते आरोपी? या आरोपींचा आतापर्यंत कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं निदर्शनास आलेलं नाहीये, तरी आणखी पुढील तपासामध्ये अधिक जाऊ। यांचं बॅकग्राऊंड काय सर? कोण आहे हे? त्यातील एक आरोपी फोटोग्राफर आहेत आणि इतर आरोपी जे आहेत ते देखील किरकोळ प्रकारची कामं करतात। असं कुठला एखादा
मोठा याच्यामध्ये आरोपी अजून तरी समोर आलेला नाही. आणि मग किती- ते राहिला जळगावचे आहे तुम्ही म्हणता, पण त्यांचं नाशिकशी लिंकअप कसं आलं? अजून कोण मीडिएटर आहे त्यामध्ये? आता प्रथमदर्शनी ह्या आरोपींची आणि या फिर्यादींची ओळख नाशिकमध्ये झाली होती. त्यांची नाशिकमध्ये चर्चा झाली होती. नाशिकमध्ये त्यांना काम देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांना वर्क ऑर्डर दाखवल्या होत्या. त्यांचं आणखी इतर काही कनेक्शन आहे काय त्याची तपास सुरू आहे. आणि सर, किती इतक्या हुबेहूब कंत्राटदारांना पद्धतीने त्या बनावट वर्क ऑर्डर तयार करण्यात आलेले आहे. प्रशासनाशी संबंधित कोणी आहे का तो जो त्यांना मदत करत होता, त्यांच्यामध्ये काही संपर्क होता असं? प्रशासनाचं याच्यामध्ये काही समस्या असल्याचं समोर आलेलं नाही. अजून तरी हे आरोपी यांची फसवणूक केली असं स्पष्ट होत आहे. तरी देखील आणखी पुढील तपास सुरू आहे. तपासामध्ये सर, काही दिवसापूर्वी विभागीय आयुक्तांनी पण अशा स्वरूपाची तक्रार केलेली होती. त्याचा आणि याचा काय संबंध आहे? ही घटना आणि ही घटना प्रथमदर्शनी वेगळी वाटते. त्याचा आणि या घटनेचा सध्या तरी परस्पर काही संबंध दिसून येत नाही. त्यातले काही आरोपी पकडले होते? त्यातील आरोपी त्याच वेळेस अटक झालेले आहेत. त्या घटनेमध्ये ही स्वतंत्र घटना आहे. त्याच्याविषयी कालच गुन्हा दाखल झालेला आहे. 2 आरोपीच्या मध्ये अटक झालेली आहे. पुढील तपासामध्ये अधिक बाबी आणखी स्पष्ट होईल. आणि सर त्यांना अकाउंटवर त्यांना पैसे दिलेले आहेत. खात्यावर त्यांना त्यांचे पैसे पाठवलेले आहेत. सर, या ज्या बनावट वर्क ऑर्डर होत्या आता त्यांनी कशाच्या म्हणजे कशाच्या सहाय्याने बनवण्यात आल्या या वर्क ऑर्डर? कशाचा वापर केला गेला? त्यांनी त्यांच्या शहरातीलच एका कम्प्युटर सेंटरवरती या बनावट वर्क ऑर्डर तयार केलेले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत असं स्पष्ट झालेलं आहे. आणि उघडकीस कसं आलं? म्हणजे फसवणूक झाली हे कसं कळालं? आरोपी आणि कुंभमेळा मंत्रीचा काही संबंध असल्याचं त्यांनी भासवलं होतं. नाही, याच्यामध्ये त्यांनी फक्त सांगितलं होतं की आमच्याकडे असं कामाची माहिती आहे आणि ही काम आम्ही तुम्हाला देऊ शकतो असं म्हणून त्यांना त्या बनावट वर्क ऑर्डर दिलेले आहे. अर्थात यांचं राजकीय पक्ष किंवा इतर कुणी मोठे अधिकारी किंवा कुणी पदाधिकारी यांच्याशी या आरोपींचा काही संबंध असल्याचं आतापर्यंत समोर आलेलं नाही. आणि सर एकूण किती कंत्राटदारांना त्यांनी वर्क ऑर्डर दिले होते? त्यांनी ह्या प्रकरणामध्ये 3 आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. 3 व्यक्तींना त्यांनी ह्या खोट्या वर्क ऑर्डर दिल्याचं समोर दिसून आलेलं आहे. आणि त्यांच्या लक्षात कसं आलं फसवणूक झाली हे खोटं आहे हे कसं लक्षात आलं? परत आरोपी त्या फिर्यादींना कळाले की त्याचं अजून काम निघालेलं नाहीये. अजून या गोष्टीचं टेंडरच निघालेलं नाहीये. टेंडर नसताना कुठल्या गोष्टीची वर्क ऑर्डर निघू शकत नाही जेव्हा त्याच्या लक्षात आलं. विभागीय आयुक्तांची सही कशी आहे त्याच्यावर? ज्या वर्क ऑर्डर आहे त्याच्यामध्ये डिजिटल साईन आहे. डिजिटल साईनचा त्यांची वर्क ऑर्डर गेडम साहेबांच्या सही आहेत. डिजिटल सिग्नेचर आहे कोणाची? ते तुम्हाला आम्ही शेअर करू. आरोपींची नाव आरोपींची नाव प्लेसमेंटमध्ये नमूद केली आहे ते तुम्हाला. तरी एकदा सांगितलं तर बरं होईल. याच्यामध्ये जे 2 आरोपी अटक झाले आहेत तर एकाचं नाव आहे तनय अनंत महाजन. दुसरा जो आरोपी अटक आहे त्याचं नाव आहे नरेंद्र तोताराम महाजन. दोन्ही महाजन आहेत म्हणजे. महाजनांकडून महाजन जो तन्मय जो आहे त्याच्याविषयी असं म्हटलं की तो महाजन यांचा नातेवाईक असल्याचं वाचून मुंबईत पण असे व्यवहार करत होता. नाशिकमध्ये पण त्यांनी ते होतं. सध्या तरी या प्रकरणामध्ये असं काही निदर्शनास आलेलं नाही. सध्या या प्रकरणामध्ये कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा अधिकाऱ्याचा पदाधिकाऱ्याचा काही संबंध किंवा त्याचे काही संबंध आरोपींचा असल्याचं समोर आलेलं नाही. जागेवर मिळून आले का त्याचा आरोपींचा शोध घेण्यात आला. आरोपींची माहिती मिळाली. आरोपी ठिकाणी होते. त्या ठिकाणी पाठवण्यात आली. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. कुठे आरोपी कुठे तपास आपण परत स्पष्ट करू. सध्या या गोष्टी तपासाच्या अनुषंगानं सध्या सांगता येणार. अजून काही अटक होऊ शकते? तपासामध्ये निश्चितच अजून त्याच्यामध्ये आपण असं सांगू शकत नाही की फक्त 2 प्रकरणावरती आरोपी थांबतील किंवा 2 आरोपी प्रकरण थांबतील. तपासामध्ये आणखी ज्याप्रमाणे पुरावा मिळेल ज्याप्रमाणे आरोपी स्पष्ट होतील त्याप्रमाणे कारवाई केली. काही जप्त केले आरोपींकडनं आता काही मिळून आलंय त्यांच्याकडनं? अजून तरी काही जप्ती नाहीये कारण कालच गुन्हा दाखल झाला आहे. कालच आरोपींना अटक झालेली आहे. अजून तपास अतिशय प्राथमिक स्टेजला आहे. पुढे त्यामध्ये आणखी डेव्हलपमेंट होईल. कुंभमेळ्याच्या पुढच्या कामं तर अजूनही कुंभमेळ्याची पुढच्या कामं बाकी आहे. आपण प्रशासनाला काय आवाहन करणार आहे? या संदर्भात प्रशासनाच्या ऐवजी जे कंत्राटदार आहेत तर कंत्राटदारांनी काळजी घेतली पाहिजे. जेव्हा कंत्राटदार एखादा वर्क ऑर्डर किंवा काम देण्याचा प्रयत्न करतात तर त्यांनी खरोखर हे काम निघालं आहे का याची निविदा झाली का तर त्यांनी प्रयस्थ कुठल्या व्यक्तीशी संपर्क न साधता त्यांनी जे प्रशासनिक अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्याकडे संपर्क साधला पाहिजे आणि त्यांनी तिथून व्हेरीफाय केलं पाहिजे की खरोखर या प्रकरणाची या कामाची ऑर्डर निघाली आहे काय जेणेकरून त्यांची फसवणूक पडावी. सर, आणि फिर्यादींना काय सांगितलं होतं या आरोपींनी की हे पैसे नेमके कशासाठी घेतोय, ते कोणाला देतोय, कोणाच्या माध्यमातून काम आणतोय, त्याबाबत फिर्यादींनी काय सांगितलं आपल्याला? तसं अजून काही स्पष्ट नाही. आता फक्त हे काम तुम्हाला मिळवून देतो त्यासाठी त्यांना वर्क ऑर्डर दाखवली. खोटी वर्क ऑर्डर दिली त्यासाठी त्यांनी मेसेज टाकत स्पष्ट झालं. जरी 3 कोटी म्हणजे जे आतापर्यंत 3 कोटी घेण्यात आलेले आहेत हे सगळं अकाउंटमध्ये घेतलं काही कॅश?
हे सर्व 3,05,00,000 त्यांनी अकाउंटमध्ये त्याच्यासाठी भरले. मग ते आता रिटर्न नाही झाले का सर? ते आता जस्ट प्रायमरी स्टेजमध्ये आहे. कालचंच प्रकरण आहे, कालचाच गुन्हा दाखल आहे. तपासाच्या एकेका टप्प्यानुसार पुढे करत तर मागच्या गुन्ह्याची आणि या गुन्ह्याची काही लिंक नाही आतापर्यंत या गुन्ह्यांची काही आपसात लिंक आहे असं दिसत नाही. सर, आणि जे फिर्यादी आहे ते पोलिसांकडे नाही तर मंत्री महोदयांकडे गेले, हे नेमकं काय? तक्रार घेऊन काय बोलतात कारण होतं म्हणजे पोलिसांवर म्हणजे ते प्रकरण पोलिसांशी रिलेटेड असल्यामुळे त्याविषयी तपासामध्ये आपण एसपीआरटी न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक.